अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरामध्ये या सगळ्या घडामोडी घडत होत्या। त्यावेळी विधानभवनाच्या बाहेर सुद्धा राज्यभरात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। दोघांमध्ये सहमतीने संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला होता। तिनं बस आरडाओरडा केला नाही असा वादग्रस्त वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलं होतं। आता या प्रकरणातील सत्य अखेर समोर आलंय। बघूया या सत्यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कन्सेंटने झाले, दोघांच्या मर्जीने झाले। आरोपीचं म्हणणं असं आहे की दोघांच्या मर्जीने संबंध झालेले आहेत, त्याने बलात्कार केलेला नाहीये। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेवर शिंतोडे उडवणाऱ्या आरोपीचे वकील तोंडघशी पडले। आरोपी दत्तात्रय गाडे आणि संबंधित तरुणीमध्ये संबंध असल्याचा दावा वकील साजिद शहा यांनी केला होता, पण पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख नसल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। तसंच आरोपीने पीडितेला पैसे दिले असल्याच्या दाव्याचीही हवा निघाली आहे। पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाईलचे 2 वर्षांचे CDR तपासले। पीडितेच्या मोबाईलमध्ये आरोपीचा संपर्क क्रमांक नाही। आरोपी आणि संबंधित पीडिता एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं तपासात स्पष्ट। पीडित तरुणी आणि आरोपीचे बँक डिटेल्स तपासले। पीडित तरुणी आणि आरोपींमध्ये आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं तपासामध्ये समोर। 3 महिन्यांपासून आरोपीच्या बँक खात्यावर फक्त 239 रुपये जमा। आरोपी दत्ता गाडेनं पीडित तरुणीला पैसे दिल्याचा वकिलांचा दावा खोटा। दरम्यान आरोपीच्या वकिलानं केलेल्या खोट्या दाव्यांमुळे पीडित तरुणीचं चारित्र्य हनन होत आहे। त्यामुळे पीडित तरुणीची बदनामी रोखण्यात यावी यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे पुणे जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। आम्ही अशी विनंती केलेली आहे की BNS जो नवीन कायदा आहे BNSS त्याच्यातल्या 163 नुसार आणि आधी 144 कलम होतं क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये, त्याच्यानुसार असा न्यूसन्स पसरवणारे काही गोष्टी असतील त्याच्यावर मनाई हुकूम करण्याचे हक्क हे मॅजिस्ट्रेट कोर्टाला आहेत आणि त्याचा आता वापर केला पाहिजे, कारण की ती व्हिक्टीम आहे बलात्काराची आणि तरीही ती न्यायासाठी भांडते आहे। तिच्याबद्दल काही गैरसमज पसरवणे अत्यंत चुकीचं आहे। नवीन अधिकारी कोणतरी वरिष्ठ अधिकारी आला की त्याच्यासमोर परत तेच सांगायचं, म्हणजे तिचं दुःख बाजूला तिला असं वाटायला लागले आरोपी तिकडे सुखात जाऊन बसलाय 12 तारखेपर्यंत आणि ही आरोपी असल्यासारखी रोज हिला 9 वाजता इथे या, 10 वाजता तिथे या, 11 वाजता इथे या आणि बसायला लावले जाते। तिला जर 7,500 रुपये तिला दिले असते, 48 तास त्या मुलीची बॅग पोलीस स्टेशनमध्ये होती। 48 तास ती बॅग पोलिसांच्या ताब्यात असताना मग का नाही आलं? मग ज्यांनी कुणी इथे येऊन त्या गोष्टी बोलल्यात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। तरुणीनं आरडाओरडा केला नाही असं बेजबाबदार वक्तव्य करत गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी संशय निर्माण केला होता। आता पीडित तरुणीच्या जबाबात या प्रकरणातील सत्य अखेर उघड झालंय। आरोपी दत्तात्रय गाडेनं गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पीडिता विरोध करू शकली नाही असं समोर आलंय। आपण कंडक्टर असल्याचं खोटं सांगून आरोपी पीडितेला बसमध्ये घेऊन गेला। पीडिता बसमध्ये जाताच आरोपीनं मुख्य दरवाजासह चालकाच्या बाजूचा दरवाजा बंद केला। बसमध्ये कोणीच नसल्यामुळे मला खाली जाऊ दे अशी विनवणी पीडित तरुणीनं केली। आरोपीनं पीडितेला बसच्या सीटवरती ढकलून दिलं। पीडितेने मदतीसाठी आरडाओरडाही केला, पण आरोपीने तिचा गळा आवळला। जीव वाचवण्यासाठी आरोपीकडनं होणाऱ्या अत्याचाराला ती विरोध करू शकली नाही। स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी स्वारगेट बस स्थानकाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। बलात्कार प्रकरणातील सत्य समोर आल्यानं गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी चांगला समाचार घेतला। जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे, परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता, मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले ही योग्य आहेत? कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती, ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही। आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप OSD
आणि PN बद्दल लावलाय तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा एवढीच आमची अपेक्षा. स्वारगेट बलात्कार प्रकरणी पुरेसा तपास होण्यापूर्वीच आरोपीच्या वकिलानं पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत. पीडितेनं आरडाओरडा केला नाही असं अकलेचे तारे तोडत गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा एक प्रकारे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. अशा संवेदनशील प्रकरणामध्ये जबाबदार व्यक्तींनी असं बेजबाबदारपणे वागणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाहीये. त्यामुळे या प्रकरणात आरोपीच्या वकिलासह गृहराज्यमंत्र्यांवर कारवाई करायला हवीये. बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.